नमस्कार मित्रांनो. सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षी तुम्ही भरपूर ट्रेडिंग करावं आणि भरपूर पैसा कमवावा बस ही इच्छा. मी आहे सर्वेश दगडेलवार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आज मी एक छानसा इंडिकेटर तुमच्याजवळ आणलेला आहे, ज्याने तुम्हाला बाईंग किंवा सेलिंग कॉलसाठी खूप जास्त मदत मिळू शकते. एक कन्फर्मेशन तुम्हाला मिळू शकते त्यामधनं. त्या इंडिकेटरचं नाव आहे मूव्हिंग ॲव्हरेज. मूव्हिंग ॲव्हरेज. सगळ्यात आधी तर आपण हे समजून घेऊ की मूव्हिंग ॲव्हरेज नेमकं काय आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा शेअर आहे ज्याची आज प्राईस 100 रुपयावर क्लोज झाली. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्या शेअरची प्राईस समजा 200 रुपयावर क्लोज झाली. तर याचा जो ॲव्हरेज येईल तो येईल फॉर एक्झाम्पल 150 रुपये. तिसऱ्या दिवशी जर त्या शेअरची प्राईस 300 रुपये झाली तर या दोघांचा ॲव्हरेज येईल फॉर एक्झाम्पल 200 रुपये. चौथ्या दिवशी जर त्याची प्राईस झाली 400 रुपये तर या दोघांचा ॲव्हरेज येईल फॉर एक्झाम्पल 350 रुपये फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. असं करत करत हे दर 2 दिवसाचा ॲव्हरेज निघत जाईल. या ॲव्हरेजचा बेनिफिट हा आहे की पुढल्या येणाऱ्या दिवशीचा तुम्ही ॲव्हरेज एक डिटरमाइन करू शकता, एक प्रेडिक्शन करू शकता की समजा चौथ्या दिवशी जर पाचव्या दिवशी जर त्याची प्राईस समजा 500 रुपये झाली तर याचा ॲव्हरेज फॉर एक्झाम्पल येईल 400. म्हणजे याची जी प्राईस आहे ती वर चाललेली आहे कंटिन्यू. या मेथडला आपण म्हणतो सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज. याला म्हणतो आपण सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज. आता हे जे ॲव्हरेज काढायची जी प्रोसिजर आहे पूर्ण, ही खरं तर पूर्ण मॅन्युअली आहे. पण झिरोदामध्ये असे काही इंडिकेटर अवेलेबल आहे ज्यामुळे तुम्हाला हे मॅन्युअली पूर्ण काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. जर तुमच्याकडे झिरोदा अकाउंट नसेल तर झिरोदा अकाउंट काढून घ्या, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. तर बघू आपण की सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज हे झिरोदा चार्टवरती कसं आणायचं. सिम्पली तुम्हाला स्टडीजवरती क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर पुन्हा सर्च इन स्टडीजमध्ये तुम्हाला टाकायचं आहे मूव्हिंग ॲव्हरेज. हे पहिलं ऑप्शन तुम्हाला दिसेल इथे. त्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला एक असा बॉक्स आलेला दिसेल समोर. आता हे पिरियड म्हणजे नेमकं काय. आता हे जे होतं हे पर डेचं होतं. हा एक दिवस, 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 हे 5 दिवस झाले होते. बरोबर. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे याचे पिरियड म्हणजे हा झाला डेज. हे तुम्ही 30, 50, 100 किंवा 200 यापैकी तुम्ही कुठलं पण यूज करू शकता. ठीक आहे. पिरियड टाकायचा 30, त्यानंतर फील्ड क्लोज आणि टाईप सिम्पल. यामध्ये भरपूर टाईप्स आहे पण आधी सिम्पलबद्दल बोलू आपण. ठीक आहे. ही झाली 50. 50ची म्हणजे ही झाली 50 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज लाईन. जर या लाईनच्या वरती जर कुठला शेअर असेल, आता हा GPIL म्हणून शेअर आहे गोदावरी पॉवर, या लाईनच्या जर वरती हा शेअर असेल ना तर हा चांगला मुवमेंट आहे, पॉझिटिव्ह मुवमेंट आहे, मिळू शकते. यामध्ये आपण हे डिटरमाइन करू शकतो. जर हा शेअर याच्या खाली असता तर हा बॅडली मुवमेंट देतोय किंवा बॅड परफॉर्मन्स देतोय असं आपण म्हणू शकलो असतो. ठीक आहे. ही झाली 50 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज लाईन. पुन्हा आपण एक ॲड करू मूव्हिंग ॲव्हरेज 50 डेजची. याचा कलर आपण दुसरा घेऊ. ही याच्या पण वरती आहे. ठीक आहे. आता तिसरा घेऊन बघू. हंड्रेड. हे बघा तिसरी जी आलेली आहे याचा कलर मी चेंज करतो, येलो ठेवूयात.
हा त्याच्या पण वरती आहे. आणि जर चौथी टाकायची म्हटलं तर चौथी असते 200 डेजची. ग्रीन टाकतो. तर तुम्ही बघू शकता की चारही मूविंग ॲव्हरेज लाईन्सच्या वरती हा शेअर परफॉर्म करतोय, म्हणजे हा किती बढिया परफॉर्मन्स देतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता की या शेअरची प्राइस 30 तारखेलाच 460 होती. आजची 1 तारीख आहे, हा जवळपास 998ला हिट केलेला आहे. म्हणजे किती जास्त डिफरन्स झाला आहे बघा प्राइसमध्ये. ठीक आहे. ही जी लाईन आहे, हे जे इंडिकेटर आहे, हे आहे सिम्पल मूविंग ॲव्हरेज. यामधलं तुम्ही फॉर एक्झाम्पल परफॉर्मन्स जर तुम्हाला चेक करायचा तर तुम्ही 200 म्हणजे 200 डेजवाला तुम्ही यूज करू शकता. बाकी तुम्ही जास्त यूज नाही केला तरी चालेल, पण 200 डेजचं जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला हे बघायला मिळू शकते की तो कसा परफॉर्मन्स देतो आहे. म्हणजे लाईनच्या खाली आहे तर चांगला परफॉर्मन्स, लाईनच्या वरती आहे तर लाईनच्या वरती आहे तर चांगला परफॉर्म करतोय, लाईनच्या खाली आहे तर तो बॅडली परफॉर्मन्स करतोय. हे तुम्ही डिटरमाइन करू शकता. आता बघूयात की एक्सपोनेन्शियल मूव्हिंग फंक्शन म्हणजे काय. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते साध्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा थोडं ॲडव्हान्स्ड आहे आणि थोडं फास्ट आहे. फॉर एक्झाम्पल मी पुन्हा तेच करतो, स्टडीजवर क्लिक, मूव्हिंग ॲव्हरेजवर क्लिक. ही जी होती ही 200 डेजची लाईन होती. इथे पण 200 डेज करतो मी, पण इथे जो टाईप आहे सिम्पल, या सिम्पलला करतो मी एक्सपोनेन्शियल. ठीक आहे, हे केलं मी एक्सपोनेन्शियल आणि ह्याला करतो ब्ल्यू कलरमध्ये. तुम्ही बघू शकाल की जी एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजची जी लाईन आहे ती सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज लाईनच्या पण वरती आहे. म्हणजे याच्यापेक्षा ही थोडी जास्त ॲक्युरेट, थोडी जास्त फास्ट, थोडी जास्त ॲडव्हान्स्ड आहे. तर सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज लाईन यूज न करता जर आपण एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज लाईन केलं तर आपल्याला बाईंग कॉल थोडे जास्त ॲक्युरेट मिळू शकतं. ठीक आहे. तर आता एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हे जे आहे हे कॅल्क्युलेशन बघण्यापेक्षा आपण कुठल्या ज्या दोन लाईन्स यूज करायच्या ते आपण बघू. फॉर एक्झाम्पल मी स्टडीजवर क्लिक केलं, मूव्हिंग ॲव्हरेज, एक लाईन मी यूज करणार आहे 21 डेज, त्याला टाकूयात येलो कलरमध्ये. आणि दुसरी जी यूज करणार आहे मी ती यूज करणार आहे 9 डेजची एक्सपोनेन्शियल. ठीक आहे, दोन्ही एक्सपोनेन्शियल आहे. याला करूयात ग्रीन कलरमध्ये. ठीक आहे, याला एक्सपोनेन्शियल करायचं ॲक्च्युली, दोन्हीही एक्सपोनेन्शियल राहतील. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथे की दोन लाईन क्रिएट झालेले आहे. हे झालं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या दोन लाईन्स. ठीक आहे. आता ही जी लाईन आहे 21ची म्हणजे 21 डेजचं मूव्हिंग ॲव्हरेज आहे आणि वरची जी आहे ती 9 डेज मूव्हिंग ॲव्हरेज. जेव्हा 21 डेज मूव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनला 9 डेजची मूव्हिंग ॲव्हरेजची जी लाईन आहे ती क्रॉस करते, इथे बघा इथे क्रॉस झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल की येलो लाईनला ग्रीन लाईननी क्रॉस केलेला आहे. याला ब्लू करतो, थोडं व्यवस्थित हायलाईट होईल. ठीक आहे, येलो जी लाईन आहे त्या लाईनला ब्लू लाईननी क्रॉस केलेला आहे, म्हणजे इथे बाईंग कॉल झालेला आहे या पॉईंटला. ठीक आहे, तसं पण इथे बुलिश कॅन्डल्स ज्या होत्या बघू शकता तुम्ही. आणि एक कॅल्क्युलेशन करून एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज लाईन्सनी इथे एक बाईंग कॉल दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की बाईंग कॉल जवळपास होता 456 रुपयाला, बरोबर आहे. तर यानी बघा अजूनही याची प्राइस झालेली आहे 498, तरी यांनी अजूनही सेल कॉल दिलेला नाही. म्हणजे याच्या बाईंग कॉलवर जर इथे घेतला शेअर 553 किंवा 556च्या रेंजमध्ये, तर आज त्याची प्राइस 3च दिवसात 498 आहे. म्हणजे या इंडिकेटरनी किती ॲक्युरेटली काम केलेलं आहे बघा बाईंग कॉलसाठी. बरोबर, जेव्हा 21 डेजच्या लाईनला 9 डेजची लाईन क्रॉस करते आणि जेव्हा ती लाईन खाली असते
यामध्ये तुम्ही बघू शकता की जी 21 डेजची लाईन आहे ती खाली आहे, त्याला क्रॉस करून 9 डेजची लाईन वरती गेलेली आहे. बरोबर. या कंडिशनमध्ये उलट आहे. 21 डेजची लाईन वरती राहील आणि 9 डेजची लाईन जेव्हा क्रॉस करून खाली येईल तेव्हा तो सेल कॉल असतो. तुम्ही इथे बघू शकता की सेल कॉल याने दिलेला आहे जवळपास 458ला, 456ला म्हणू. तर याची प्राइस बऱ्यापैकी खाली आलेली होती 449 पर्यंत, जर शॉर्ट सेल केला असता तरी. इंट्राडे इंट्राडे जरी केला असता तरी हा इथपर्यंत आला असता 448 पर्यंत. पण इंट्राडेसाठी यूज न करता जर डिलिव्हरीमध्ये जरी आपण ट्रेड केला तरी तुम्ही बघू शकता की 3 दिवसामध्ये आणि किती मोठा इन्कम दिलेला आहे. 453 450 वरून हा सरळ गेलेला आहे 498. हे आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेस. या दोन्ही ज्या लाईन आहेत त्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेसचा लाईन आहे, ज्या तुम्हाला बाईंग किंवा सेलिंग कॉलमध्ये कन्फर्मेशन द्यायसाठी मदत करू शकते. सपोर्ट रेजिस्टन्स तर मी तुम्हाला शिकवलंच आहे, ते तर मस्ट आहे कुठल्या पण शेअरमध्ये लावायला. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा पण व्हिडिओ बघून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त हे जे इंडिकेटर आहे तुम्ही हे कन्फर्मेशनसाठी यूज करू शकता. ज्या शेअरमध्ये जास्त व्हॉलेटिलिटी असते, जास्त फ्लक्च्युएशन असते, त्या शेअरमध्ये हे इंडिकेटर थोडं जास्त ॲक्युरेटली काम करतं कम्पॅरेटिव्हली त्या शेअरमध्ये जे खूप जास्त स्टेबल आहे. स्टेबल शेअरमध्ये हे तुम्हाला एवढं व्यवस्थित काम करताना दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू येस बँक. या शेअरमध्ये बघा, इथे तुम्हाला बाय कॉल कंटिन्यू कॉल्स दिसतील यामध्ये. पण यामध्ये फ्लक्च्युएशन काहीच नाही आहे. काही पैशांमध्येच फक्त फ्लक्च्युएशन आहे. जो शेअर साईडवेज किंवा स्टेबल चालतो त्यामध्ये हे इंडिकेटर इतकं इफेक्टिव्ह नाही आहे जितकं एखाद्या फ्लक्च्युएटिंग शेअरमध्ये आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता छानपैकी कॉल दिलेला होता यांनी. आय होप तुम्हाला हा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेसचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.